हेलो बच्चों, पिछले वीडियो कक्षा में हमने पढ़ा था आपका पहला पद्य प्रकृति का संदेश। 2 चरण के विवरण आप देख चुके हैं। अब हम आगे बढ़ेंगे तीसरी चरण की ओर। आपका तीसरा चरण है, मैं लिखूंगी यहाँ, देखिए। समझ रहे हो, समझ रहे हो क्या कहती क्या कहती है, क्या कहती है उठ उठ गिर गिर, उठ उठ गिर गिर, गिर गिर तरल तरंग, तरल तरंग। भर लो अपने मन में, भर लो अपने मन में, भर लो अपने मन में मीठी मीठी मृदुल उमंग, मीठी मीठी मृदुल उमंग। ठीक है बच्चों, देखिए इसे। समझ रहे हो क्या कहती है उठ उठ गिर गिर तरल तरंग, भर लो अपने मन में मीठी मीठी मृदुल उमंग। ठीक है, इस चरण में आने वाले शब्दों का अर्थ। शब्दों का अर्थ, तरल यानी पानी, जल या पानी, पानी को जल भी कहा जा सकता है। पानी इसका अर्थ है, पानी का अंग्रेजी में हम क्या कहेंगे, पानी को वाटर कहेंगे। ठीक है, तरल यानी जल, मृदुल यानी कोमल, मृदुल कोमल, उमंग उल्लास, उमंग का अर्थ है उल्लास, उमंग का अर्थ है उल्लास। तरंग का अर्थ है लहर, लहर, उमंग उल्लास, तरंग यानी लहर। ठीक है बच्चों, फिर से देखिए शब्दों का अर्थ। तरल, इसका अर्थ है जल, पानी, अंग्रेजी में वाटर कहते हैं। मृदुल कोमल यानी सॉफ्ट, अंग्रेजी में कहते हैं। उमंग उल्लास
यानी स्ट्रेंथ कहेंगे हम उसे अंग्रेजी में। तरल यानी लहर। ठीक है बच्चों, अब हम इसका विवरण देखेंगे। प्रकृति का संदेश पाठ में तीसरा चरण, समझ रहे हो क्या कहती है, उठ उठ गिर गिर तरल तरंग, भर लो अपने मन में मीठी मीठी मृदुल उमंग। ठीक है बच्चों, देखिए समझ रहे हो, क्या आप जानते हैं? समझना यानी जानना, समझना यानी जान लेना ಅಂದರೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಅರ್ಥ। समझ रहे हो मन में क्या कहती है, उठ उठ गिर गिर यानी जल, पानी या नदी। नदी में पानी है ना, है, वो कैसे बहते हैं? कैसे? उठ उठ गिर गिर कर बहते हैं। उठ उठ गिर गिर कर बहते हैं। देखो ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೇಳ್ರಿ, ನದಿ ಅಥವಾ ನೀರು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ತಿರುಗಿಕೊಂಡು ಉರುಳಿಕೊಂಡು ಅಥವಾ ಜಲ ಜಲ ಕಲಕಲ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಶಬ್ದ ನಿನಾದವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹರಿಯುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ತರಹ ನಾವು ಕೂಡ ಏನಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನೀರಿನ ಮೂಲಕ ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। वो कह रहा है कि भर लो अपने मन में मीठी मीठी मृदुल उमंग। उमंग का अर्थ है उल्लास। ठीक है, उमंग का अर्थ है उल्लास, मृदुल का अर्थ है कोमल। क्या कह रहा है वो नदी या जल या पानी? कह रहा है हमें मीठी मीठी मृदुल उमंग भरना है। भर लो अपने मन में, सदा उत्साह से, सदा उल्लास से रहना है। उत्साह और उल्लास को हमारे मन में भर लेना है। ಅಂದರೆ ಒಂದು ನದಿ ಅಥವಾ ಜಲ ಅಥವಾ ನೀರು ನಮಗೆ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ। ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ನಮಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತವೆ, ನಾವು ಅದನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನದಿ ಕೂಡ ಅದು ತಿರುಗ್ತಾನು ಹರಿದ್ರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ನೋಡ್ರಿ, ಅದು ನದಿ ಎಂಡ್ವರೆಗೂ ನೋಡ್ರಿ, ಸ್ವಲ್ಪನೂ ಅದರಲ್ಲಿ ಉಲ್ಲಾಸ ಕಡಿಮೆ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ। उठ उठ गिर गिर कर बहते हुए उनके मन में उल्लास कभी कम नहीं होता। सिर्फ वही तेज रहती है, वही दौड़ रहती है, वही चमक रहती है पानी में। पानी चमकता है या नहीं? किससे चमकता है? सूरज की किरणों से। वही चमक रहती है, वही निनाद रहता है, वही उठ उठ कर गिर गिर कर बहुत ही उल्लास के साथ, बहुत ही उत्साह के साथ वह बहती है। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನದಿ ಕೂಡ ಹೇಗೆ ಹರಿಯುತ್ತಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಸುಮಧುರವಾದಂತಹ ಸುಂದರವಾದಂತಹ ಅಲೆಗಳನ್ನು ಅದು ಏನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನಾವು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹವನ್ನು, ಸುಂದರವಾದಂತಹ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಳ್ಬೇಕು, ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಅಂದರೆ ನಾವೇನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಉಲ್ಲಾಸ ಬೇಕು। ಏನೋ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇಲ್ಲ, ನಾನೀಗ ನೋಟ್ಸ್ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ ನಿಮಗೆ, ಏನು ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇಲ್ದವ್ರ ಥರ ಬರೆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ನೋಟ್ಸು ಕೆಟ್ಟು ಹೋಗುತ್ತೆ, ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆಗ್ತವೆ, ಹೌದಾ? ಆ ರೀತಿ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಆಗಬಾರ್ದು ಅಂದರೆ ಏನಾಗಿರ್ಬೇಕು? ನಾವು ಉಲ್ಲಾಸ ಇರಬೇಕು, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಉತ್ಸಾಹ ಇರಬೇಕು। ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಏನೆಲ್ಲ ಒಂದು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು, ಒಂದು ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಸಕ್ಸಸ್ಸನ್ನು ಗಳಿಸಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನು ಪ್ರಕೃತಿಯ ಮೂಲಕ ನಮಗಿಲ್ಲಿ ಸಂದೇಶ ತಿಳಿತಾ ಇದೆ। ठीक है बच्चों, समझ गए? तीन चरणों के भावार्थ में आपने देखा कि प्रकृति से हमें कुछ ना कुछ संदेश मिल रहा है। ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ ನಮಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಸಂದೇಶ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ। ಆ ರೀತಿಯಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕು, ನಾವು ಇಟ್ಕೋಬೇಕು। ಇಡೀ ದಿವಸ ನಾವು ಉಲ್ಲಾಸ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಇದ್ವಿ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನಾಗಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು, ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಬೋದು। ठीक है बच्चों, आपके प्रकृति का संदेश इस पद्य के पद्य पाठ को पूरी तरह पढ़ लिया है और भावार्थ भी मैंने आपको PDF का बनाकर मैंने आपको भेज दी हूँ। उस PDF में देखिए, भावार्थ लिखिए, इसके प्रश्नोत्तर मैं लिखाऊंगी। बार बार इसे लिखने के बाद पढ़िए, पढ़ने के बाद एक बार इसे करेक्ट करो। ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಮಿಸ್ಟೇಕ್ಸ್ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೀವಲ್ಲಿ ತಿದ್ದಿ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ। ತೀಡಿ ಬರೋದ ನಂತರ ನನಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೀವು ಅದರ ಒಂದು PDF ಅಥವಾ पिक ತೆಗೆದು ನನಗೆ व्हाट्सएप ಮಾಡಬೇಕು। ठीक है बच्चों, अगली वीडियो कक्षा में हम भेंट करेंगे आपके नए पाठ के साथ। ठीक है, थैंक यू।